नमस्कार, मी धनश्रीच्या स्वयंपाकघरात तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण आहे ना फ्राइड राईस बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी फ्लॉवर घेतलाय, भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, फ्लॉवर घेतलाय, गाजर घेतले, गाजर वरची साल आहे ते काढून मी उभ्या याच्यामध्ये कापून घेतले। इथे एक मोठा कांदा घेतलाय, तो पण असा उभा कापून घेतलेला आहे। शिमला मिरची घेतली आहे, ती पण उभी कापलेली आहे। एक टोमॅटो घेतलाय, इथे आलं लसूण घेतले आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात। हे आलं लसूण आहे ना आपण एक असं कुटून जाडसर कुटून घेणार आहोत, पेस्ट नाही करणार आहोत। जर पेस्ट तुमच्याकडे असेल तर तुम्ही पेस्ट टाका, काही हरकत नाही। आणि मी ना इथे सोयाबीन चंक्स घेतलेले आहेत, बघू शकता। अगदी त्या मोठ्या वड्या असतात ना त्या नाही आहेत माझ्याकडे ना हे असे बारके बारके होते। तर मी एक अर्धा तास झाले भिजत घातलेले होते, त्यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे। आता हे थोडे आपण आहे ना आधी तेलामध्ये फ्राय करणार आहोत। तर ह्याच्यामध्ये अगदी थोडे मसाले टाकूया आपण। एक अर्धा चमचा हळद टाकायची, अर्धा चमचा जिरा पावडर आहे, ते 1 चमचा लाल तिखट आहे आणि अगदी चवीनुसार मीठ टाकूया। हे छान आहे ना मिक्स करून घ्यायचं। सोयाबीनला ना चव नसते, त्यामुळे ना थोडंसं तिखट लावून आहे ना थोडं फ्राय केलं ना तर ते छान लागतात। अजून ह्याच्यापेक्षा जास्त कोटिंगची अजिबात गरज नाहीये। आणि इथे मी या भाज्या घेतल्यात, तर याच भाज्या घेणं जरुरीचं नाहीये, तुम्ही तुमच्या आवडीने कुठलीही भाजी घेऊ शकता। इथे मी ना एक कढई ठेवून घेतली आणि त्यात थोडं तेल टाकलेलं आहे आणि आपण हा जो फ्राइड राईस बनवणार आहोत ना तर त्याला थोडा चायनीजचा तडका किंवा असा फ्लेवर म्हणू शकता तुम्ही, तो देणार आहोत। हे तेल गरम झालं ना की हे जे सोयाबीनचे चंक्स आहेत ना हे अगदी थोडे फ्राय करून घ्यायचे। सोयाबीन मध्ये ना पाणी असतं, मी तरी पाणी खूप असं सगळं दाबून घेतलेलं आहे, तरी सुद्धा त्यात थोडंसं पाण्याचा अंश असतो, त्यामुळे हे सगळं असा फेस दिसतोय तुम्हाला। 2-3 मिनिटं हे छान असं फ्राय करून घ्यायचं। इथे ना 3 मिनिटं झालेली आहेत। आपली ही पहिली बॅच आहे ना, आपण ही काढून घेऊया, चांगलं निथळून घ्यायचंय। तुम्हाला खूप ऑइल वगैरे असं वाटत असेल तर तुम्ही हे टिश्यूवर वगैरे काढू शकता। आता हे दुसरे आहेत ना, हे पण टाकून घेऊया आपण। हे पण पुन्हा तसेच 2-3 मिनिटं मोठ्या आचेवर छान फ्राय करून घ्यायचे। इथे आपले सोयाबीन फ्राय होत आहेत ते ना, तर तोपर्यंत इथे मी आलं आणि लसूण छान असं जाडसर कुटून घेते। इथे ना हे पण सोयाबीन छान फ्राय झालेत, आता हे पण आपण काढून घेऊया। मोठा गॅसच ठेवायचा आहे आणि हे फ्लॉवर आहे ना थोडं आपण शिजवतो ना तर तसं शिजवून नाही घेतलंय, त्यामुळे हा अगदी 1-1.5 मिनिट आपण फक्त मोठ्या तेलावर फ्राय करून घेऊया। इथे ना 2 मिनिटं झाले, फ्लॉवर पण आहे ना आपला छान फ्राय झालाय, तो पण मी काढून घेते। याच तेलामध्ये आपण फोडणी देऊया। या ज्या भाज्या आहेत ना या पण आहे ना अगदी खूप शिजवून नाही घ्यायच्या, अगदी थोडंसं जिरं टाकलंय आणि हे जे आलं लसूण आपण कुटून घेतलंय ना तर हे टाकून घेऊया। तसं इथे हिरव्या मिरच्या आहेत, या मी अशा मधून चिरून घेतलेल्या आहेत, तर ह्या टाकून घेऊया। गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि पटापट एकदम हे फ्राय करून घ्यायचंय। आता आपण इथे कांदा टाकून घेऊया। तुमच्याकडे जर लोखंडी कढई वगैरे असेल ना तर तुम्ही ती वापरली तरी चालेल। इथे कांदा पण आहे ना मोठ्या ह्याच्यावर छान असा मऊ करून घ्यायचा, आपल्याला काही त्याचा रंग वगैरे चेंज नाही करायचा। मी इथे उभा चिरून घेतलाय, तुम्ही बारीक असा छान चिरून घेतला ना तरी चालेल। इथे कांदा मऊ झालाय, याच्यावर आता आपण टोमॅटो टाकूया आणि गाजर पण टाकून घेऊया। हे पण छान अगदी 1-1.5 मिनिटच भाज्या फ्राय करून घ्यायच्या। शिमला मिरची आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहोत, कारण ती ना पटकन शिजते आणि ती अशी कच्च्यावर खूप छान लागते। इथे गाजर टाकून पण आपल्याला 1-1.5 मिनिटं झालाय। आता आपण हे जे फ्लॉवर आणि सोयाबीन फ्राय करून घेतलेले आहे ना हे टाकून घेऊया। आता ह्याच्यावर लास्टला सगळ्यात शिमला मिरची टाकायची आहे। ते अगदी थोडा गॅस कमी करते मी, काळी मिरी पावडर आहे तर ही टाकून घेते, अर्धा चमचा असणार। इथे ना थोडा चायनीजचा फ्लेवर येण्यासाठी आपण इथे सॉसेस आहेत हे टाकणार आहोत। हा सोया सॉस आहे, अंदाजे टाकते मी, माझा जेवढा राईस आहे त्यानुसार टाकते मी इथे 1 चमचा टाकलाय। हा रेड चिली सॉस आहे, हा सुद्धा 1 चमचा टाकायचा आहे।
हा ग्रीन चिली सॉस आहे. ग्रीन चिली सॉस पण आपण 1 चमचा टाकलाय. आणि हा टोमॅटो सॉस आहे, आपण 1 चमचा टाकलाय. इथे ना कोथिंबीरीची देठं मी कवळी असतात ना ती एकदम बारीक बारीक कापून घेतली, तर आपण ती इथे टाकून घेऊया. इथे गॅसची फ्लेम परत मोठी करायची आणि हे मिक्स करून घ्यायचंय. थोडी कोथिंबीरही टाकून घेऊया. इथे मी जेव्हा हा भात शिजवला ना, हा मी बासमती राईस घेतलाय. तुम्ही इथे घरातला साधा जो मोकळा होतो ना तो घेतला तरी चालेल. आणि हा मी एक 90% भात शिजवून घेतलेला आहे. आणि हा भात मी जेव्हा शिजवला ना तेव्हा ह्याच्यात फक्त पाण्यामध्ये मीठ थोडंसं आणि लिंबू पिळलेला, बाकी मी काही नाही टाकलं. आता आपण इथे राईस पण टाकून घेऊया. इथे आपण राईस टाकलाय. आता हे हलवून घेऊया. इथे भात हलवताना ना अगदी हलक्या हाताने हलवायचं, नाही तर मग ही भाताची शितं आहेत ना ती मोडू शकतात. अगदी थोडंसं मीठ टाकणार आहे, कारण जे आपण चायनीजचे जे सॉस टाकलेत ना त्याच्यात मीठ भरपूर असतं, त्यामुळे आधी आपण थोडंसं टाकणार आहोत. जर लागलं तर नंतर टाकायचं आहे. इथे वरून थोडी कोथिंबीर टाकूया आणि इथे फक्त अगदी 1 मिनिट ठेवून घेऊया. 1 मिनिट झालेलं आहे मी ठेवून. हा लिंबू आहे, जर तुमच्याकडे लिंबू नसेल ना तर विनेगर टाकलं तरी चालेल. अगदी अर्धा चमचा टाका. या लिंबात रस पण नाहीये, पण एक अर्धा चमचा लिंबाचा रस झालाय, कारण मी भात शिजवला ना तेव्हा पण अर्धा लिंबू हा टाकलेला आहे. आणि मला ना कांद्याची पात मिळाली नाही. जर तुमच्याकडे कांद्याची पात असेल ना तर शेवटी ना गार्निशिंगसाठी नक्की टाका. टेस्ट पण खूप छान येते. इथे ना गॅस बंद करून टाकूया. इथे आपला फ्राईड राईस झालेला आहे, थोडा चायनीज टाईप. तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला राईस, किंवा तुम्ही कुठल्या प्रकारे करता राईस. हा एकदा करून बघा, खूप छान होतो. मुलांच्या टिफिनला वगैरे पण आहे ना, मुलांना खूप आवडतो. आपण प्लेटिंग करूया. इथे आपलं ताट आहे ना रेडी आहे, बघू शकता. भात एकदम मोकळा झालाय. मी ना पापड आधीच तळलेले होते आणि तोंडी लावायला काकडी घेतलेली आहे. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझे असेच व्हिडिओ बघत राहा. बाय.